अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते म्हणजे नंतर लवकरच आपला चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा हा सण येत असतो आणि हा सण अत्यंत मोठ्या धूमधडाक्यात मोठ्या उत्सवात हा सण साजरा होत असतो सर्व ठिकाणी. आता येत्या 19 मार्च 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी आपला गुढीपाडवा हा सण सुद्धा आलेला आहे. आता गुढीपाडव्यापासून किंवा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासूनच आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात देखील होत असते. आता या दिवसापासून तर नवीन वर्षाची सुरुवात होतेच म्हणजेच आपल्या मराठी वर्षाची, पण सोबतच नवीन कार्याचा शुभारंभ असेल, नवीन गोष्टी खरेदी करणं असेल, सोनं चांदी गाडी असेल, घर असेल, वास्तू खरेदी करणे असेल किंवा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे असेल, सर्व शुभ गोष्टी या दिवसापासून आपण म्हणजे या दिवशी आपण करू शकतो, त्याची सुरुवात करू शकतो. पण हे तर आहेच, पण सोबतच आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपल्या मराठी नवीन वर्षाचं आपण जे काही स्वागत करणार आहोत त्या दिवशी आपल्याला गुढी कशा पद्धतीने उभी करायची आहे किंवा गुढी उभारताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं गुढी उभारताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे जो अत्यंत प्रभावी मंत्र आहे, जेणेकरून येणाऱ्या नवीन मराठी वर्षातले जे काही प्रत्येक महिना असेल किंवा प्रत्येक दिवस असेल त्या प्रत्येक दिवशी तुमच्या घरामध्ये नक्कीच शुभ गोष्टी घडायला मदत होऊ शकणार आहे. आणि नवीन वर्ष जे आहे आपल्या 2026 मराठी वर्षाप्रमाणे ते आपलं खूप छान जाऊ शकतं, सुख समृद्धी ऐश्वर्यदायक जाऊ शकतं आणि सोबतच मनाला गेलं तर उत्तम आरोग्य देखील तुम्हाला प्रदान करू शकतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपला गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारताना कुठल्या महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कुठला मंत्र बोलायचा आहे गुढी उभारताना आणि गुढीला कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्या दिवशी गुढीपाडवा असतो, सोबतच नवीन मराठी वर्षाचं स्वागत आपण या दिवसापासून करत असतो. हे तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं माहितीये का की या दिवसापासूनच आपल्या जे काही आपल्या रामनवमीची जी काही नवरात्र असते, ज्याला श्रीराम नवरात्र म्हणतात, श्रीराम नवरात्र सुद्धा या दिवसापासून प्रारंभ होत असतो, गुढीपाडव्यापासून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून. सोबतच चैत्र नवरात्रीला सुद्धा या दिवसापासून प्रारंभ होत असतो. आता ही चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की आई भगवती कुलदेवीची या दिवशी आपला या 9 दिवसांमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आराधना करायची असते, सेवा करायची असते, घट बसवायचे असतात. ज्यांच्याकडे प्रथा आहे ते घट बसवतात, ज्यांच्याकडे नाहीये ते फक्त सेवा करतात. मग त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती काही दिवसांपूर्वी व्हिडिओ आलेला आहे की कशा प्रकारे सेवा करायची आहे, उपवास कसा करायचा आहे, नवरात्रीमध्ये इतर कुठल्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माझा व्हिडिओ आलेला आहे, नक्की जाऊन चेकआउट करू शकता. तर मंडळीनो, श्रीराम नवरात्रीला सुरुवात होते या दिवसापासून, सोबतच चैत्र नवरात्री देखील सुरुवात होत असते. आता या मेन गोष्टी म्हणजेच काय तर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक मराठी घरामध्ये बघायला गेलं तर गुढी उभारली जात असते. आता गुढी उभारणं म्हणजेच काय तर आपला तो एक ब्रह्मध्वज असतो, ब्रह्मध्वज आपल्याला तो उभा करायचा असतो. आपल्या प्रवेशद्वारावर असेल, प्रवेशद्वारामध्ये असेल किंवा कोणी कोणी त्यांच्या प्रवेशद्वारासमोर जागा नाही आहे किंवा फ्लॅट सिस्टीम आहे, नाही उभारू शकत, तर कोणी कोणी गॅलरीमध्ये सुद्धा आपल्या ते ब्रह्मध्वज किंवा गुढी उभी करतात. पण आता खूप जण असे आहेत की ज्यांना योग्य पद्धत माहिती नाही किंवा शास्त्रानुसार आपण ती गुढी कशा प्रकारे उभी करायची असते. खूप जण काय करतात, काठी आणतात, काठी पुसतात, डायरेक्ट त्याला ते साहित्य वगैरे अडकवतात, घेतात आणि गुढी उभी करतात. पण अशा पद्धतीने करणं क्रमप्राप्त आहे का तर नाही. आपल्याला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच मी तुम्हाला योग्य माहिती सांगणार आहे की आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सर्वप्रथम काय करायचं आहे तर गुढीपाडव्याच्या 1 दिवस अगोदरच आपल्याला बेडूची काठी बाजारातून आणायची आहे. बेडूची काठी त्या दरम्यान म्हणजे गुढीपाडव्याचे 2 दिवस आधी बाजारात विकायला येते. तुम्ही पक्की अशी आणायची आहे. सोबतच वरती निमुळता भाग असावा, बारीक असावा आणि खाली थोडासा जाड भाग असावा त्या काठीचा. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुमच्या घराला जशी तुम्हाला लावता येईल त्या हाईटनुसार तुम्हाला ती काठी घेऊन यायची आहे. बेडूची काठी जास्त जाड पण नसावी, व्यवस्थित वरती निमुळता भाग, खाली थोडासा जाड भाग असावा. ती काठी तुम्हाला आणायची आहे. आता ती काठी घरी आणल्यानंतर, ज्याला बेडूची काठी म्हणतात, आणल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी सगळ्यांनी घरातली लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे. सोबतच उठल्यावरती आपल्याला शुचिर्भूत व्हायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला जी बेडूची काठी आहे तिला सुद्धा आपल्याला स्नान घालायचं आहे. आता कशा पद्धतीने स्नान घालायचं तर ती बेडूच्या काठीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. सावकाश म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक तेल त्या काठीला लावायचं आहे, कारण की त्या बेडूच्या काठीला काही असे हे असतात बघा, काठीला काही काही असे ना छोटे 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 भाग असतात जे आपल्याला तेल लावताना जर आपल्या बोटात गेलं तर ते निघायला सुद्धा खूप त्रास होतो. तर नक्कीच त्या काठीचे काही भाग बोटात जायची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला तेल सगळीकडे आपल्याला वरच्या निमुळत्या भागापासून ते खालच्या टोकापर्यंत पूर्ण आपल्याला तेल त्याला चोपडायचं आहे. तेलाने त्याला थोडं आपला हात फिरवायचा आहे. ते केल्यानंतर गरम पाण्याने आपल्याला ती बेडूची काठी परत धुवून काढायची आहे.
धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावी ती काठी. काठी पुसल्यानंतर सर्व साहित्य अगोदरच आपल्याला काढून ठेवायचं आहे. म्हणजेच गुढीसाठी जे काही वस्त्र असेल, कडुलिंबाचा पाला आहे, साखरेची गाठी आहे, हार आहे, हे सर्व साहित्य आपल्याला अगोदरच काढून ठेवायचंय. कोणी कोणी आंब्याचा दगडा सुद्धा लावतात, ते सुद्धा आपल्याला कडुलिंबाचा पाला, आंब्याचा दगडा आदल्या दिवशीच रात्री आणून त्याची घरामध्ये ठेवून द्या, जेणेकरून सकाळी तुम्हाला लवकरात लवकर गुढी उभारता येईल. सकाळी सकाळी जर तुमच्या अंगणात वगैरे असेल तर अतिशय उत्तम, तुम्ही लगेच घेऊन ते तुम्ही गुढी उभारू शकणार आहात. पण आता बघायला गेले तर आपल्याला शहरी भागामध्ये लवकर भेटत नाही ह्या गोष्टी, झाडच कमी झाली आहे शहरी भागामध्ये, त्यामुळे आपल्याला ते विकतच आणावं लागतं शहरी भागामध्ये. त्यामुळे आदल्या दिवशीच ही सर्व तयारी करून ठेवायची आहे. साखरेची गाठी वगैरे सर्व आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे. हे केल्यानंतर आता आपल्याला त्या वेळूच्या काठीला किंवा गुढीला वस्त्र कुठलं आपल्याला कुठल्या रंगाचं आपल्याला म्हणजे नेसवायचं आहे, तर बघायला गेलं तर केशरी, नारंगी या प्रकारचं असेल तुम्ही, किंवा तुम्ही बघायला गेलं तर अजून एक प्रकारचं केशरी रंग असेल, नारंगी रंग असेल, भगवा रंग असेल, या प्रकारच्या रंगाचे जर तुमच्याकडे जी पद्धत आहे, ज्या पद्धती तुम्ही वस्त्र नेसवता गुढीला, त्या पद्धतीच तुम्ही वस्त्र नेसवा. फक्त त्यामध्ये जर केशरी, नारंगी, भगवा कलर असेल, जर नसला तर इतर रंगाचे सुद्धा तुम्ही वस्त्र नेसवू शकता गुढीला. पण जर फक्त एक काळा रंग सोडून, का तर मला माहिती की काळा रंग कोणी चढवणार नाहीये गुढीला, नेसवणार नाहीये, पण आपण सांगायचं पण सांगते आहे, फक्त हा रंग सोडून तुम्ही इतर कुठलेही रंगाचे वस्त्र गुढीला म्हणजे नेसवू शकता. पण त्यातल्या त्यात बघायला गेलं तर केशरी, नारंगी, भगव्या रंगाचं जर असेल वस्त्र, ते जर तुम्ही तिथे गुढीला जर नेसवलं तर अतिशय उत्तम. हे आपल्याला घ्यायचं आहे. सर्वप्रथम वेळूच्या काठीला ते वस्त्र आपल्याला घट्ट बांधायचं आहे, दोरीने सुतळीने बांधून घ्यायचं आहे वरच्या निमुळत्या भागाला. ते बांधल्यानंतर त्याच्यावर आपल्याला साखरेची गाठीचे माळ असेल, हार असेल, सोबत फुलांचा हार आहे, नंतर आपला कडुलिंबाचा पालाचा एक फाटा असतो तो आहे, त्याला थोडेसे फुलं वगैरे असतात, नंतर आंब्याचा दगडा, हे सर्व साहित्य सुद्धा आपल्याला त्या वस्त्रासोबत एकदम घट्ट बांधून घ्यायचे आहेत. बांधल्यानंतर आपल्याला त्या वरच्या निमुळत्या भागाला, गुढीच्या वरच्या निमुळत्या भागावर आपल्याला तांब्या असेल, स्टीलचा तांब्या तो घ्यायचा आहे आणि तो आपल्याला उपळा बांधायचा आहे. म्हणजे उलटा आपल्याला तो गुढीवर अडकवायचा आहे आणि त्या तांब्याला सुद्धा करकच्च असं घट्ट बांधून घ्यायचं आहे वस्त्रासोबत, त्या सर्व साहित्यासोबत. बांधून घेतल्यानंतर आता ही झाली तुमची गुढी. आता अजून एक राहिलं आहे, सुरुवातीला सांगेल मी, म्हणजे एक सांगायचं राहिलं सुरुवातीला, ज्या वेळेस आपण गुढीला वस्त्र नेसवतो त्याच्या अगोदरच आपल्याला जी आपण गुढी तेल लावून गरम पाण्याने धुवून स्वच्छ पुसून आणलेली असते, त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकाचे पट्टे ओढायचे आहे. खालच्या भागापासून ते वरच्या भागापर्यंत आपल्याला पट्टे, 2-2 बोटांचे पट्टे ओढायचे आहेत तुम्हाला, किंवा 3-3 बोटाने पट्टे ओढा, किंवा 2 किंवा 3 बोटांनी तुम्ही पट्टे ओढू शकता. हळद कुंकाचे मिक्स करून पट्टे ओढा, किंवा हळद कुंकू जरी पट्टे ओढले तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि त्यानंतर तुम्ही हे वस्त्र, सर्व साहित्य पूर्णपणे घट्ट बांधून वरच्या निमुळत्या भागाला बांधून घ्यायचे आहेत. आणि तांब्या सांगितलं तुम्हाला, स्टीलचा तांब्या असेल किंवा तांब्याचा तांब्या, तो आपल्याला उलट्या त्यावर बांधायचा आहे, सगळ्यांना माहितीच असेल. आता हे केल्यानंतर ही तुमची तयार झाली गुढी. आता गुढी कुठे उभी करायची, तर खरा मान बघायला गेला तर आपला जो काही घराचा प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला गुढी उभी करायची असते. आता कोणाकोणाच्या प्रवेशद्वारासमोर फ्लॅट सिस्टममध्ये जागा नसते, कंजेस्टेड असतात, जवळजवळ फ्लॅट असतात, घरं असतात, त्यामुळे ते गॅलरी असेल किंवा तिथे सुद्धा उभी करतात, तर तिथे सुद्धा तुम्ही उभी करू शकता. पण गुढी उभारताना आपल्याला त्याला खाली आसन द्यायचं आहे. म्हणजेच काय, तर आपण जिथे गुढी उभी करणार आहोत तिथे आपल्याला खाली पाठ आपल्याला मांडायचा आहे, छोटासा पाठ घ्यायचा, तो मांडायचा. त्या पाठाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे, कलर वगैरे हळद कुंकू अर्पण करायचं आहे, आणि त्या पाठावर आपल्याला ती गुढी उभारायची आहे. त्याला थोडासा बॅलन्स म्हणून थोडासा साईड तुम्ही बांधून वगैरे घ्या, जेणेकरून ती गुढी दिवसभर उभी राहील, पडणार नाही. अशा प्रकारे ती गुढी उभी करायची आहे पाटावरती. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही पंचपक्वान्नांचं जे काही नैवेद्य केला असेल त्या दिवशी, पुरणपोळीचा असेल किंवा इतर गोडधोड असेल, तो नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. थोडासा चौरस करायचा पाण्याचा, आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नैवेद्य ठेवून पाणी फिरवायचं आहे 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून. ते केल्यानंतर तुम्हाला थोडंसं छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. हळद कुंकू, अक्षदा, फुलं गुढीला आपल्याला अर्पण करायचे, धूप दीप दाखवायचा आहे गुढीला. हे केल्यानंतर आणि आता या दिवशी घरातले सर्वजण एकदम छान नवीन कपडे घालून, पारंपरिक पोशाख घालून तयार असतात. तर सगळ्यांनी आवर्जून ज्यावेळेस गुढी उभी करतात त्यावेळेस सगळ्यांनी तिथे उभं असावं आपल्या गुढीजवळ, सगळ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. म्हणजेच आपल्याला एक ध्यान मंत्र आपल्याला गुढी उभारण्याच्या अगोदर, म्हणजे तुम्ही आता समजा गुढी उभारायची आहे आणि गुढी उभारायच्या अगोदर म्हणजे ते बांधायच्या, नैवेद्य दाखवायच्या अगोदर आपल्याला एक ध्यान मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र तुम्हाला मी ते टिप पण करेल. तर तो मंत्र आहे, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगल कुरु.
हा ध्यान मंत्र आहे. ती गुढी तिथे उभी करा, फक्त धरायची. सर्व काही साहित्य नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर गुढी उभी धरायची आणि त्यावेळेस हा ध्यान मंत्र म्हणायचा. ध्यान मंत्र म्हटल्यानंतर मग ती आपल्याला बांधून वगैरे घ्यायची आहे. नैवेद्य, पंचोपचार, पूजा अर्चा सर्व काही करायचं आहे. धूपदीप दाखवून सर्व तिथे आपल्याला गुढीसमोर करायचं आहे. नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणून आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत. पंचोपचार, पूजा वगैरे. तो मंत्र असा आहे, ओम ब्रह्मध्वजाय नमः. ओम ब्रह्मध्वजाय नमः हे म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. सोबत पंचोपचार, पूजा अर्चा असेल ते सर्व करू शकता. पण सहकुटुंब तुम्हाला हा जो ध्यान मंत्र सांगितला आहे किंवा घरातल्या एका व्यक्तीने तो ध्यान मंत्र म्हणावा, बाकीच्याने हात जोडून जरी उभे राहिले गुढीसमोर तरी सुद्धा चालणार आहे. ही शास्त्रोक्त पद्धत आहे. त्या पद्धतीने जर गुढी उभी केली तर खरंच त्याची खूप छान अशा आपल्याला फलप्राप्तीने अनुभव येत असतात वर्षभरामध्ये. आता मी जो तुम्हाला मंत्र सांगितला, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगल कुरु. याचा अर्थ काय ते पण तुम्हाला सांगते. नाही तर म्हणताल की मंत्र आहे म्हणून मंत्र बोलला, पण त्याचा अर्थ पण आपल्याला कळला पाहिजे. तर अर्थ असा आहे, ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना, हे म्हणायचं आहे. याचा हा अर्थ होतो. आणि हा ध्यान मंत्र म्हटल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणून पंचोपचार, पूजा सर्व काही आपल्याला करायचं आहे. ही झाली आपली दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे शास्त्रोक्त पद्धत गुढी उभारण्याची. नाहीतर खूप जणांना ही पद्धत माहिती नसते, म्हणून तुम्हाला खूप लवकर हे सांगते आहे, जेणेकरून तुम्ही या पद्धतीनेच आपण घरामध्ये गुढी उभी करायची. सोबतच आपल्याला आंब्याचं तोरण सुद्धा आपल्या प्रवेशद्वारावर बांधायचं आहे. तर नक्कीच या पद्धतीने मंगलमय पद्धतीने आपल्याला घराचं वातावरण ठेवून, शांतता ठेवून दिवसभर आपल्याला गुढीची पूजा असेल किंवा गुढी उभी करायची आहे. तर या पद्धतीनेच नक्कीच आपल्या घरामध्ये त्या दिवशी गुढी उभी करा. आणि वस्त्र कुठल्या रंगाचं नेसवायचं आहे ते पण सांगितलं आहे. सोबत तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ध्यान मंत्र आणि पंचोपचार पूजा करताना कुठला मंत्र बोलायचा आहे ते पण सांगितलं आहे. इथे टिप मी करून देईन. तरी सुद्धा जर काही शंका आणि प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं नक्कीच मी आवर्जून उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आता व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.